नमस्कार, मी निकिता. माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी भोगीची मिक्स भाजी बनवणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. त्यासाठी मी गाजर, वालाचे शेंगा, डिंगऱ्या, हरभरे सोलून घेतलेले आहे. वांगी रात्री मी भिजवत घातलेले शेंगदाणे घेतलेले आहे. चला तर आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ, भाजून घेतलेला कांदा, लसूण, मिरची आणि खोबरे घेतलेले आहे. मग चला तर आपण तो मसाला तळून घेऊया. त्यामध्ये मी थोडं तेल घालून हरभऱ्याची डाळ मस्त भाजून घेते. चांगली लाल होईस्तोवर भाजायची आहे. मग लाल झाली की मग ते काढून घ्यायचे आहे. आता मस्त लाल झाली आहे, मी ती काढून घेत आहे. त्यानंतर मी तव्यावरती त्याच तेलामध्ये खोबरे पण तळून घेत आहे. खोबऱ्याचा किस खोबरं पण मस्त असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. नंतर मी तव्यावरती मिरच्या टाकून घेते. त्यामध्ये लसूण पण टाकते, म्हणजे कसं दोन्ही पण व्यवस्थित तळल्या जातं. ते पण व्यवस्थित तळून घेऊया. चांगलं मस्त हलवीत राहायचं. मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या पाहिजे. त्यामध्ये मग आता मी कांदा टाकून घेते. कांदा पण व्यवस्थित तळला पाहिजे. कांदा पण व्यवस्थित तळला गेला आहे. आता हा माझा मसाला तयार. आता हा मसाला तयार आहे. मी वांग्यांमध्ये मीठ भरून घेतले आणि या भाज्या मिक्स करून धुवून घेतल्या व्यवस्थित. मग चला तर आपण त्याला फोडणी देऊया. शिजण्यासाठी टाकूया. कढई घेतली मी, त्यामध्ये 2 ओघळ्या तेल टाकले. आता हा काळा मसाला टाकते. हळद पावडर, धना पावडर. आता आपण इथं हलवून घेऊ. आता त्याच्यामध्ये वांगे टाकू. मीठ भरलेली वांगे टाकून घेऊ. वांगे पण चांगले परतून घ्यायचे. आता मी सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकते. आता चांगले टाकून घेऊन चांगलं मिक्स करून घेऊ. मग असं चांगल्या परतल्या की मस्त शिजता. आता मी पाणी घालून घेते शिजण्यासाठी. मस्त काढून घ्यायचं आहे. मीठ होतं ते पण टाकून घेते थोडं. मस्त हलवीत राहायचं आहे. आता त्याला उकळी येऊन द्यायची. आता मी इकडं मसाला काढून घेते, बारीक करून घेते. असं थोडं पाणी टाकते, अजून बारीक करून घेते. चांगला मसाला व्यवस्थित बारीक केल्यावर मग अशी भाजी पण टेस्टी होते. तिकडं माझा मसाला बारीक झालेला आहे. आता बघू आपण ही वांगी शिजली का नाही. उकळी आलेली आहे, बघून घेऊ शिजले का नाही. मी त्याला मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये मी आता हवरी टाकून घेते. आता भोगीची भाजी म्हणल्यावरती हवरी तर आलीच पाहिजे भाजीमध्ये. आपलं आता वाटण टाकून घेऊ. आपले वांगी भाजी शिजली आहे. आता आपण वाटण टाकून घेतलं आहे. वाटण ते चांगले व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स करीत राहायचं. व्यवस्थित मिक्स केलं की म्हणजे सगळ्या याच्यात चांगला मसाला.
आता थोडीशी उकळी आली. आता त्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते. मग कसं भाजीला पण व्यवस्थित चव येते. आता हे मिक्स झालं आहे. आता मी त्या कोथिंबीर वरून टाकून घेते. कोथिंबीर पण व्यवस्थित मिक्स करायची त्यामध्ये. आपण मिक्स झाली का मग आता त्यासाठी आपल्याला उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे. आता इथे थोडी थोडी उकळी. आता भरपूर उकळी आलेली आहे. थोडी गॅस कमी करून मंद आचेवर ठेवायचं. झाली आपली भोगीची मिक्स भाजी तयार. तिथं मी तीळ लावून भाकरी केले. कशी वाटली माझी रेसिपी? बाय.